नमस्कार, मी अक्षय. एडियन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. तत्पूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. गृहमंत्री त्यांचा आहे म्हणून इथे काय भाजपचं राज्य चालू आहे का? काहीही करणार का? माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी प्रश्न उपस्थित केलाय. पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांचा आनंद आखाडा, त्र्यंबकेश्वर, नाशिक विविध देवस्थानांचे संत महंत यांच्या वतीने लोकनायक पुरस्कार देऊन गौरव. आता बघूया सविस्तर बातम्या. औरंगाबाद लोकसभेसाठी डॉक्टर भागवत कराड यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली असल्याने पक्षांतर्गतच मोठी नाराजी उफाळून आली आहे. डॉक्टर कराडांना जनाधार किती असा प्रश्न पक्षातूनच केला जातोय. त्यातच भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव कुणाल मराठे यांनी जारी केलेल्या व्हिडिओमुळे अक्षरशः खळबळ उडाली आहे. नमस्कार. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई जगदंबे चरणी आज सहपरिवार नतमस्तक झालो आणि आई जगदंबे चरणी प्रार्थना केली, साकडं घातलं की छत्रपती संभाजीनगरची उमेदवारी माझे मोठे बंधू आणि हिंदुत्वाचं खरा चेहरा विनोद भैया पाटील यांना या ठिकाणी भेटावी, याकरिता मी आज जगदंबे चरणी नतमस्तक झालो. आणि मी खऱ्या अर्थानं छत्रपती संभाजीनगरच्या जनतेला, माझ्या युवा मित्रांना, माता भगिनींना विनंती करणार आहे की अनेक दिवसापासून विकासाचा आराखडा जो आपला थांबलेला आहे तो गाडा आपल्याला जर पुढे घेऊन जायचा असेल तर खऱ्या अर्थाने एक युवाला, एक विनोद भैया पाटील यांच्यासारख्या माणसाला त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली पाहिजे आणि आपण खासदार म्हणून त्यांना त्या ठिकाणी सर्वोच्च न्याय मंदिरात आपण त्यांना पाठवलं पाहिजे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की बंद पडलेल्या कॅसेटी या मार्केटमध्ये फिरतायत, परंतु कोणत्याही भूलथापाला बळी न पडता छत्रपती संभाजीनगरचा खासदार हा नवा, युवा आणि तरुण हिंदुत्वाचा खरा चेहरा असावा, हेच साकडं आज जगदंबे चरणी करतो. आगामी लोकसभेसाठी डॉक्टर कराड यांना तिकीट मिळणारच नाही असा दावा करत केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ नागरिकांना देताना भाजपाचा प्रचार कशासाठी असा प्रश्न माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी एडियन सोबत बोलताना उपस्थित केलाय. मी त्यांच्यावर काही जास्त डॉक्टर कराड याच्यावर तोंडसूट करणार नाही. आणि त्याचं तिकीटच त्यांना मिळत नाही तर ते तोंडसूट करून काय फायदा? तिकीट शिंदे गटाला जाणार नाही. शिंदे गटाला त्या ठिकाणी उमेदवार सुद्धा फायनल केला त्यांनी, आता दिल्लीवर बातमी आली. म्हणून आता ह्या व्यक्तीला काय बोलायचा अर्थच नाही. कारण याला तिकीटच मिळालं नाही तर कशाला याच्याशी काही बरोबर केली ते लोकांना माहिती नाही कसं आहे. ज्यावेळेस केंद्र सरकारची योजना ही आहे गरिबांना मदत करायची, भांडेकोंडे वाटायची, तर ती केंद्र सरकारची किंवा भारत सरकारच्या वतीने हे मिळतं असं सांगा ना. भारतीय जनता पार्टीतर्फे देता म्हणजे हे पूर्ण आणले तुम्ही. हे खूप मोठं ऑब्जेक्शन दाखल झालं आहे खूप ठिकाणी की भाजपचं नाव कशाला याच्यात दिलं नाही. हे जे हे भांडेकोंडे देत आहे ते केंद्र सरकारची योजना आहे आणि केंद्र सरकारच्या योजनेच्या अनुषंगाने लोकांनी घेऊन जायचं हे आपल्या भाजपच्या त्या ठिकाणी प्रचार करतात. पण लोक त्या ठिकाणी त्यांना माहीत नाही. 100 लोकांना मिळालं आणि 100 लोकांना मिळालं नाही ते 100 लोक त्या ठिकाणी इतका आरडाओरड करतात आणि ज्या 100 लोक सकाळपासून संध्याकाळून बसले तर ते मिळेपर्यंत त्या ठिकाणी नंतर मग ते आरडाओरड करतात. म्हणजे त्या ठिकाणी याचा काही फायदा नाही आहे, यांचं नुकसानच आहे. केंद्र सरकारच्या वतीने जर हे दिलं असतं, सरकारी अधिकाऱ्याच्या वतीने दिलं असतं म्हणजे त्यांनी स्वतः त्या ठिकाणी लाईन लावून सगळ्या व्यवस्थित दिलं असतं तर ते चांगलं झालं. इलेक्शन कमिशनला एक पत्र पाठवून देणार नाही किंवा आपल्या इथल्या इलेक्शनला तर ज्या आता आचारसंहिता 1-2 दिवसात लागणार आहे, मग त्याच्यात हे सगळं मतदारांना खुश करण्यासाठी हे का करत आहे? हे करू नये. जवळपास म्हणजे नियम असा आहे की जर आचारसंहिता 15 दिवसात लागत असेल किंवा 8 दिवस लागेल तर त्या पिरियडमध्ये कोणताही त्या ठिकाणी लाभार्थींना किंवा लालूच दाखवू नये मतदारांना. ही नियमावली आहे आणि हे मोडता येतं त्या ठिकाणी मग त्यांच्यावर केस होईल. पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांचा आनंद आखाडा, त्र्यंबकेश्वर, नाशिक तसेच मतदारसंघातील देवस्थानांचे संत महंत यांच्या वतीने लोकनायक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलाय. अल्पसंख्याक समाजातून आलेले असले तरी मंत्री अब्दुल सत्तार हे सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन राजकीय वाटचाल करतात. त्यांच्या या कार्याची दखल घेत सिल्लोड येथे सेवानिवृत्त प्राचार्य नामदेवराव चापे यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त
आयोजित संगीतमय श्रीराम कथा सोहळ्या प्रसंगी मंत्री अब्दुल सत्तार यांना आनंद आखाडा त्र्यंबकेश्वर नाशिक तसेच मतदारसंघातील देवस्थानांचे संत महंत यांच्या वतीने लोकनायक पुरस्कार प्रदान करण्यात आला. सत्तार यांनी आपल्या सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील श्री क्षेत्र मुर्दडेश्वर संस्थानाच्या विकासासाठी 45 कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी मिळवून दिली. त्यासोबतच धोत्रा येथील सिद्धेश्वर देवस्थानासाठी 5 कोटी तर मतदारसंघातील आमसरी, इंद्रगडी, सायंबा महाराज देवस्थान, भैरवनाथ देवस्थान तसेच जिल्ह्यातील भांगसी मातागड, संत कबीर मठ, शेलगाव या देवस्थानांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला. तसेच शिवस्मारक, भीम पार्क उभारण्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला मंजुरी आणि निधी आणत विविध तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठीही पुढाकार घेतला आहे. आनंद आखाडा व जिल्ह्यासह मतदारसंघातील प्रमुख देवस्थान व शिवशारदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने साधू संत महंतांच्या हस्ते लोकनायक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यावेळी आनंद आखाडाचे सचिव श्री श्री महंत शंकरानंद सरस्वती, श्री श्री महंत गणेशानंद सरस्वती, प्रसिद्ध रामायण कथा प्रवक्ते रामराव महाराज ढोक, श्री श्री सर्वानंद सरस्वती, आनंद आखाडाचे महंत सचिवानंद सरस्वती, महानिर्वाणी आखाडाचे महंत अजयपुरी, जुना आखाडाचे महंत सुखदेवगिरी, आर्यनंद सरस्वती, महंत महेंद्रगिरी, शेलगावचे महंत दयानंद महाराज, महंत सदानंद भारती आदी साधू महंतांसह भाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आम आदमी पार्टीच्या वतीने सरफेसी कायद्याअंतर्गत कर्जदारांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले. संजय बापूराव चव्हाण यांनी त्यांच्या मागणीबाबत एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे. आम आदमी पार्टीचा आम आदमी पार्टीचा भारत की हुंकार है, जनता ही सरकार है, भारत की हुंकार है, जनता ही सरकार है. मुळामध्ये सर्व्हिसिंग कायदा आणि DRD हे बँकांनी पाळलेले पांढरे हत्ती आहे. यामध्ये बँका ज्यावेळेस होम लोन देतात आणि कर्जदार कमीत कमी 50% 60% रक्कम नियमित हप्त्याने भरतो, परंतु काही अडचणी असतात, काही बिमारी, दुखणे सुखणे, काही मरतं, कुणाचा अपघात होतो, त्या दरम्यान काही हप्ते ते भरू शकत नाही. त्याचा गैरफायदा घेऊन 4 हप्ते त्याचे थांबले की लगेच ते त्यांच्या घरावर जप्ती आणतात. त्या दरम्यान 4 हप्ते थांबल्यानंतर जर कर्जदार त्यांना काही 10,000 20,000 भरायचा प्रयत्न करतो, पण ते घेत नाही, कारण त्यांची नियत त्यांचं घर जप्त करण्याची असते. आणि जिल्हा DM साहेब त्यांच्या जप्तीचा आलेला प्रस्तावाला एकतर्फी निर्णय घेऊन कर्जदाराची कोणतीही बाजू न ऐकता घर जप्त करण्याचे सरळ आदेश देऊन टाकतात. आज असे जवळपास महाराष्ट्रातून संपूर्ण महाराष्ट्र त्यात बरबटलेला आहे. त्याचा आवाज उठवायचा आहे. त्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहे की माननीय कलेक्टरने सर्व्हिसिंग कायद्याअंतर्गत ज्यावेळेस घर जप्त करायचे आदेश द्यायचे असते त्यावेळेस त्यांना त्यांचं एक बाजू ऐकली, दुसरी बाजू ऐकणं त्यांचं काम आहे, परंतु ते ऐकत नाही. म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही हे आंदोलन करतोय. सर्व्हिसिंग कायद्याच्या नियमाप्रमाणे किंवा मनमानीपणाने कोर्टाच्या वकिलाची नोटीसवरचे 5-5 हजार रुपये लावता. कोणता वकील असा 5,000 रुपये नोटीसचे घेतो? एक फोन केला, साधा एक पत्र पाठवता 1,500 रुपये लावता, चेक बाउन्सिंगचे 2,000 रुपये लावता, हप्ता बाउन्स झाला 5,000 रुपये लावता. म्हणजे यांची जुलमीशाही चालू आहे ना. तो थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं मनमानी बँका मनमानी करतायत. त्या मनमानी थांबवण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निदर्शने करतो. पिण्यायोग्य आणि नियमित वेळेत पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी आलेल्या MIMच्या महिला कार्यकर्त्यांनी मनपा कार्यालयात सुरू असलेल्या महिला दिनाच्या कार्यक्रमात मंडपाचा ताबा घेतला. काही वेळाने निवेदन सादर करत आंदोलन मागे घेतल्यावर परत महिला दिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. मनपा कार्यालयात महिला दिनाच्या निमित्ताने महिलांचा सन्मान कार्यक्रमाचं आयोजन सोमवारी करण्यात आलं होतं. त्याचवेळी MIMच्या वतीने पाणी प्रश्नाला घेऊन आंदोलन करण्यात येणार होतं. दरम्यान मनपा मुख्य कार्यालयात सुरू असलेल्या महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या मंडपात MIMच्या महिला कार्यकर्त्या दाखल होत त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यावेळी महिला आक्रमक झाल्या होत्या, त्यामुळे पूर्वनियोजित महिला दिनाचा कार्यक्रम काही काळ थांबवावा लागला. पिण्यायोग्य आणि वेळेत पाणी मिळावे या मागणीसाठी सदर आंदोलन करण्यात आलं. काही काळ आंदोलन करून प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. त्यानंतर आंदोलक कार्यक्रमस्थळावरून गेल्यावर कार्यक्रम सुरू झाला. दरम्यान त्यांच्या मागण्यांबाबत एडीएन सोबत बोलताना महिलांनी अधिक माहिती दिली आहे. प्रत्येक गल्ली गोळ्या महिलांमध्ये पाण्यासाठी परेशान आहे.
त्याच्यासाठी आज आम्ही कॉर्पोरेशनमध्ये येऊन बसलेलो आहे की महानगरपालिकाने आज महानगरपालिकाच्या लोकांसाठी महिला दिवस हा साजरा करण्यासाठी ठेवलेला आहे. तर ह्या गोरगरीब महिला नाही आहेत का? महानगरपालिकाने या गोरगरीब महिलांना फक्त पाणी देऊन सन्मान करावा. त्यांना एवढा मोठा मांडव किंवा सत्कार पुरस्कार काहीच नाही पाहिजे. बिचाऱ्या पाणी सकाळी कमवून संध्याकाळी खाण्यासाठी मेहनत करतात आणि ते पाणी तर मेहनतीचे पैसे पाणी खरेदी करून पाणी पितात आणि पाणी वापरतात, कारण पाण्याशिवाय जगणंच नाही माणसाचं. तर त्याच्यामुळं आज आम्ही महानगरपालिकामध्ये आलेले आहे. गेले 2 वर्ष झाले आम्ही महानगरपालिकाच्या बाहेर मोर्चे रॅल्या वगैरे काढते. प्रत्येक वेळेस महानगरपालिका आम्हाला कुठे आश्वासन देते की 6 महिन्यानंतर होणार आहे, 6 महिन्यानंतर होणार आहे, 2 दिवसानंतर होणार आहे. त्यांचे 6 महिने त्यांचे 2 दिवस कधी संपणार आहे? म्हणून आज आम्ही इथं संविधानिक मार्गाने सगळ्या महिला शांततेने इथं बसून आम्ही विचारण्यासाठी आलेलो आहे की आम्हाला पाणी कधी मिळणार आहे. अभी तो भी पानी 3 घंटे भी आ रहा तो हमारे क्या काम करो, कोई काम करने नहीं हमारा, और पूरा गलीज पानी आता और हमारे को 2 नल लोग का कोई फायदा नहीं है और हमको पानी खतरा भी नहीं आता. ये कम से कम हमको साल भर हो रहा है ये बात को, साल भर से हमको पानी बूंद भर भी नहीं है. पानी की परेशानी इतनी है, बोले तो इन लोगों को 6 महीने का 3 महीने का देते हैं. मतलब हाजी साहब को बोले हम को तो पानी आया पहले तो तकरीबन आधा घंटा पूरा गंदा आता है और उसके बाद आया आधे घंटे के बाद नल चल जाता है. आधे घंटे में पानी कितना होना, कुछ भी नहीं, 1-2 ड्राम होता है ना. पानी की कोई सुविधा होती है, वो भी गंदा, उतना जीरासिम. मतलब कोरोना से मरा पहले, अब ये पानी पी के मरो, ऐसी बात है ना. पानी अच्छा आना चाहिए और 1 घंटा आधा घंटे में पानी नहीं होता है. और वो भी चलो बीच में क्या बोले थे क्या 6 दिन में नल आएगा, पहले आए थे तो पहले बात हुई थी, कुछ भी नहीं हुआ. अभी कुछ नहीं आ रहे, वही 10-10, 12-12 दिन. अभी तो रमजान लग रहे हैं हमारे, कि रोजे रखेंगे कि पानी के वास्ते फिरेंगे बाहर दूर दूर. पानी की बस हमको सुविधा होना चाहिए. बस महानगर पालिका से यही रिक्वेस्ट है कि पानी चाहिए. पानी का नहीं होगा जब तक हम यहाँ से जाएंगे नहीं. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्हीही एखादा व्यवसाय करताय तर मग एडियनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत. हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा.
आमच्या इथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील. व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध. स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, AC नॉन AC रूम्स, AC फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त. ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा. त्वरा करा आणि आजच भेट द्या. हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. So kind and has helped us so much, and we slept really well because it's super quiet even though it's on the main street. It's a wonderful time here. It's a very nice clean hotel and the food is excellent. Food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हालाही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा, देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय. तर जरा थांबा. आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार. या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल. पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या. तर त्वरा करा आणि आजच भेट द्या. नेहरू उद्यान, यनाट, सिडको, छत्रपती संभाजीनगर. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता, प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. जलजीवन मिशन ही योजना आभारी शुद्ध पाणी पोहोचवी घरोघरी. आपण निभावू आपली जबाबदारी. वेळेत पाणीपट्टी भरण्याची घेऊ खबरदारी. निर्जंतुकीकरण अन देखभाल दुरुस्ती यातूनच होईल ना मग खर्चाची वजाबाकी. जल पुनर्भरण अन भूजल संवर्धनाची जो कास धरी. शाश्वत पाणी संचयातून भविष्य आपुले सुदृढ करी. शुद्ध पाण्यामुळे निरोगी आयुष्याची किमया न्यारी. केंद्र अन राज्य शासनाची ही योजना गुणकारी. पाणी म्हणजे जीवन, पाणी हे संजीवन. आयुष्य बहरेल घराघरात, मिशन जलजीवन. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. जल जीवन मिशन पूर्णत्वाला नेण्यासाठी महाराष्ट्र शासन अथक परिश्रम घेत आहे. प्रत्येक ग्रामस्थाने पाण्याचा काटकसरीने वापर केल्यास संपूर्ण गावास वर्षभर पाणी उपलब्ध होईल. आपली ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थांनी जे आपल्या गावातले पाण्याचे स्रोत आहेत त्याची सुरक्षा करणं आवश्यक आहे. आता सांडपाणी, कचरा पाण्यात मिसळणार नाही
याची मिळून चोख व्यवस्था करायची आहे। महाराष्ट्र शासनाच्या जल जीवन मिशनचा एक भाग बनूया आपण सगळ्यांच्या सहभागाने। आता हे पाणी वाचवू, पाणी साठवू आणि शुद्ध पाणी घराघरात पोहोचवू। जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रति व्यक्ती प्रतिदिन 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे। हक्क जनसामान्यांचा शुद्ध पिण्याच्या पाण्याचा, हर घर जल योजना होईल आधार जगण्याचा। थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी, जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र। पुंडलिक नगर येथे झालेल्या वादात एका जणाला जबर मारहाण करण्यात आली आहे। मारहाण करणारे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असल्याचा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला असून भाजप कार्यकर्त्यांवर आरोप त्यांनी केला आहे। परवा दिवशी रात्री पुंडलिक नगरमध्ये बाचाबाची झाली आणि एका कार्यकर्त्याला मारला। तो गेला ताईंच्या मुलाखत मला मारतात घ्या, तो सोडवायला गेला। विशाल गायके हा सोडवायला गेला, तर ते बाकीचे जे होते ते बदमाश त्या लोकांनी हटकून क्राईमवाल्याने बोलून घेतलं। क्राईमवाल्याने बोलून त्या आमच्या त्या जो सोडवायला गेला त्या मुलांनाच खूप मारलं। पण इतकं मारलं ते पेपर कटिंग दाखव अरे हाती जळस करायला गेले, पूर्ण लाल पिवळं पिवळं इतकं झालं। इतकं मारल्यानंतर ही आई आहे, ही आई मग ती बोलणारच ना मग। आणि सगळं सांगितलं, सगळं खोटं नाटक करून 353 दाखल केलं होतं। आणि जे पोरं त्या ठिकाणी मस्ती करत त्यांच्यावर काही नाही, ते होते भाजपचे। म्हणजे भाजपचं राज्य आहे का सगळं पूर्ण? गृहमंत्री त्यांचे असेल तर काय झालं? हे बा किती मारलं बा, लाल लाल झालं सगळं, इतकं मारलं। आणि जे क्राईमवाले त्यांची ड्युटी पण नव्हती। हो, एकदा ड्युटी पण नाही, ज्यानं मारलं त्याची नाही ज्यांनी मारलं त्याची ड्युटी पण नव्हती। जे क्राईमवाले ते असेच फिरत आले आणि त्यांनी लगेच दंड, त्यांनी तिथल्या पीआयची अधिकार घेतले का की यांना मारू का नको मारू, ते काहीच नाही केलं। पण अशा पद्धतीने त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी हे केलं आणि फक्त त्या ठिकाणी हे दहशत चालली। आणि परत म्हणतात की शिवसेनेचं काय राहिलं, मग त्यांना दाखवून देतो शिवसेनेचं काय राहिलं। शिवसेना दबाव कमी झाला दाखवून नाही दाखवून देतो मग त्याला। आता असा सरळ करतो ना की विचारू नका मग मी आता मी ठीक आहे, रात्री मी जर गेलो तर मी त्याला मारलंच असतं। मी सिव्हिलमध्ये होते, ते काही खाकी ड्रेसमध्ये थोडी होते, काही आमच्यावर ॲक्शन होत नाही। आज 353 दाखल केलं तर सिव्हिलमध्येच होते ते, त्यांना कुठं काय ते उघड यालाच मारायला लागले। पण ते काही असा विचारपूस करायला गेलं तर त्याच्यावर 353 दाखल। म्हणजे किती काय चाललं पोलीस स्टेशनमध्ये, पोलीस CP ऑफिसमध्ये, CPच्या एरियात काय चाललं हे पूर्ण ते इल्लिगल धंदे। त्या पुंडलिक नगरमध्ये मुलींना छेडछाड, आता शिवाजीनगरला मुलींना चाकू मारला, हे काय पोलीस स्टेशन आहे का काय? फक्त ऑफिस बसायचं, हे असं चालणार नाही असं स्पष्ट बोललो मी। आता स्पष्ट बोलून आलो त्यांना मी, म्हटलं हे काय चाललं असं प्रत्येक वेळेस? किती मारामाऱ्या, किती 5 मर्डर झाले तिथे आतापर्यंत। म्हणजे काय चाललं, म्हणजे कशा करता इतके सगळे पोलीस डिपार्टमेंट सगळे कारण त्यांना सगळं राहण्याची सोय, खाण्याची सोय, हे करण्याची ते करण्याची। पण हे पगार मिळतो ना त्यांना, पगार मिळून पण त्या ठिकाणी पैसे खायचे प्रकार। आणि ते भाजपचे कोण कार्यकर्ते, फालतू कार्यकर्ते, ते सगळं आपल्या इथे राहिले। म्हणजे हे तुम्ही फक्त काय भाजप त्या ठिकाणी गृहमंत्री तुमचा आहे म्हणून त्या ठिकाणी बोलता का? कसला आला सगळं आम्ही करून टाकू। आता मी नाही, आता सोडणार मी नाही। दबावाखाली काम करतात, गृहमंत्र्यांच्या दबावाखाली हे शहर काम करतं। हे काटे मला सांगा तुम्ही, त्या इन्स्पेक्टरला त्या ठिकाणी बदली कशी केली? ते अनिल मकरे फक्त बोलला तर ताबडतोब बदली। तुम्ही म्हणजे ते एक कार्यकर्ता, त्या कार्यकर्त्यांनी काय बोलत की बदली। जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महानगरपालिकेच्या कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांचा गौरव सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडला। भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये महिलांनी एवढं मोठं योगदान दिलं। त्यानंतर भारताच्या पंतप्रधान जे आहेत, एक महिला इंदिरा गांधी होण्यापासून ते सध्या भारताच्या राष्ट्रपती ज्या आहेत सन्माननीय द्रौपदी मुर्मू मॅडम, या सध्या भारताच्या राष्ट्रपती आहेत। म्हणजे राजकीयदृष्ट्या विचार केला तर राजकीय क्षेत्रामध्ये महिलांचं सक्षमीकरण आपल्या देशामध्ये खूप चांगल्या प्रकारे झालं। त्याचसोबत सामाजिकदृष्ट्या जे आहे महिलांचं सक्षमीकरण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। असं असताना देखील सध्या स्त्री भ्रूण हत्या, त्याचसोबत असमानता यासारख्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आजही पूर्णपणे मिटल्या किंवा संपल्या असं आपण म्हणू शकत नाही।
त्यामुळे बरेच चॅलेंजेस जे आहेत ते महिलांसमोर आहेत. असे असताना देखील सर्व महिला ज्या आहेत त्या आपल्या देशाच्या विकासामध्ये अत्यंत मोलाचा हातभार आज लावत आहेत. प्रशासकीय दृष्ट्या विचार केला तर आपल्या महापालिकेचे 3 उपायुक्त सध्या महिला आहेत. म्हणजे अर्धा महापालिकेचा जो भार आहे तो महिला उपायुक्त उचलत आहेत. आणि याच प्रकारे साधारणतः 50% महिलाची पॉप्युलेशन जे आहे देशाचा विचार केला तर आहे. आणि परंतु तेवढ्या प्रमाणात आर्थिक क्षेत्रामध्ये महिलांचा हातभार 50% अजूनही नाही, जो की वाढवण्याचा प्रयत्न जशा NULM सारख्या स्कीम आहे त्यातून बचत गट आणि बचत गटाच्या माध्यमातून बिझनेस करण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि महिलांचा आर्थिक क्षेत्रामधला जो आहे हातभार वाढवणे यासारखे प्रयत्न सध्या चालू आहेत. आणि या सर्व प्रयत्नांच्या अंती महिलांचा हातभार जो आहे देशाच्या प्रगतीमध्ये तो दिवसेंदिवस वाढत आहे. एका वर्किंग महिलेसाठी जीवन इतकं सोपं नसतं हे मी समजू शकतो, कारण वर्किंग महिला जी आहे ती कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडून इतर ज्या जबाबदाऱ्या सगळ्या ज्या आहेत त्या त्यांना पार पाडाव्या लागतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 5 दिवसीय इंद्रधनुष्य युवा महोत्सवाचा जल्लोष सोमवारपासून सुरू झाला असून उद्घाटन समारंभापूर्वी सहभागी सर्व विद्यापीठाच्या युवा कलावंतांची शोभायात्रा काढण्यात आली होती. यात राज्यपाल यांनी ऑनलाईन पद्धतीने सहभाग नोंदवला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 11 ते 15 मार्च दरम्यान 19व्या राज्यस्तरीय इंद्रधनुष्य युवा महोत्सवाचे उद्घाटन सोमवारी करण्यात आले. सुरुवातीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून वाय कॉर्नर सोमवारी सकाळी 9 वाजता शोभायात्रा काढण्यात आली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे शोभायात्रेस हिरवा झेंडा दाखवला. यावेळी कर्नल पियुष मिश्रा, कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी, प्रकुलगुरू डॉक्टर वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर, संचालक डॉक्टर कैलाश अंभुरे यांच्यासह विविध समित्यांचे सदस्य उपस्थित होते. या शोभायात्रेसाठी महाराष्ट्राची संस्कृती व छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेका सोहळ्याचे 350वे वर्ष, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव, कुमार गंधर्व व शाहीर साबळेंचा जन्मशताब्दी वर्ष तसेच आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष 2023 यासह अन्य 5 संकल्पना होत्या. या विषयावरील देखावे सहभागी संघांनी सादर केले. यातील सर्वोत्कृष्ट 3 देखाव्यांना पारितोषिकही देण्यात आले. यानंतर नाट्यगृहाजवळ विद्यापीठ व इंद्रधनुष्य महोत्सवाचा ध्वज फडकवण्यात आला. यानंतर नाट्यगृहात सृजन रंगमंच क्रमांक 1 मध्ये उद्घाटन सोहळा सुरू झाला. महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांनी ऑनलाईन पद्धतीने महोत्सवाचे उद्घाटन केले. यावेळी पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांची प्रमुख उपस्थिती होती. तर कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी, प्रकुलगुरू डॉक्टर वाल्मिक सरवदे, कुलपती नियुक्त व्यवस्थापक परिषद सदस्य काशीनाथ देवधर, डॉक्टर रविकिरण सावंत, कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर, विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉक्टर कैलाश अंभुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. महोत्सवात 24 विद्यापीठाचे 875 युवा कलावंत सहभागी झाले आहेत. महाराष्ट्र के कॉलेजों और विश्वविद्यालयों का प्रतिनिधित्व करने वाले सभी छात्र छात्राओं की इस युवा सभा को संबोधित करते हुए मुझे अत्यंत हर्ष हो रहा है. वास्तव में ऑनलाइन उपस्थित रहने के बजाय प्रत्यक्ष रूप से विश्वविद्यालय का दौरा करने की मंशा थी, लेकिन समय अभाव के और अन्य व्यस्तताओं के कारण आज आपसे ऑनलाइन के जरिए ही बात कर रहा हूं. सर्वप्रथम मैं छत्रपति शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज और भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की स्मृति को नमन करता हूं, वंदन करता हूं. राज्यपाल कार्यालय की अगुवाई से वर्ष 2003 में स्थापित अंतर विश्वविद्यालय सांस्कृतिक महोत्सव विगत 21 वर्षों में युवाओं के सबसे लोकप्रिय सांस्कृतिक इवेंट के रूप में उभरा है. इंद्रधनुष एक ऐसा त्योहार हुआ है जिसका विश्वविद्यालय के छात्र इंतजार करते रहते हैं, वर्षों तक इनकी तैयारी करते हैं. इंद्रधनुष या इंटर यूनिवर्सिटी कल्चर फेस्टिवल ने सभी विश्वविद्यालयों के युवाओं के बीच मित्रता को बढ़ावा दिया और मेरे अनुसार यह महोत्सव की सबसे बड़ी उपलब्धि है. महानगरपालिका अधिकारी कर्मचारी यांच्या टेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धेचा अंतिम सामना इरा इलेक्ट्रिकल्स विरुद्ध 9 अजंता टायगर्स यांच्यात खेळला गेला. यात इरा इलेक्ट्रिकल्स यांनी विजय संपादन करून विजयपद पटकावलंय. मनपा अधिकारी कर्मचारी हे सतत आपल्या कार्यक्षेत्रात व्यस्त असतात. त्यांना यातून थोडा विरंगुळा मिळावा म्हणून आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून या क्रिकेट प्रीमियर लीगच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.
यात महानगरपालिकेवर आर्थिक भार न पडू देता प्रथमच 6 फ्रँचायझी या क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये सहभागी झाल्या होत्या. दिनांक 8 ते 10 मार्च 2024 या दरम्यान मनपा गरवारे क्रीडा संकुल येथे प्रत्येकी 8 षटकांचे सामने खेळवण्यात आले होते. महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त दिनांक 8 ते 10 डिसेंबर 2023 या कालावधीत मनपा अधिकारी कर्मचारी यांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सुद्धा घेण्यात आल्या होत्या. सर्व विभाग संघांनी मिळून 32 संघांनी यात सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंची निवड या प्रीमियर लीग मध्ये सुद्धा करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. विशेष बाब म्हणजे आयुक्त यांच्या निर्देशानुसार कंत्राटी कर्मचारी ते सफाई मजूर पर्यंत गुणवंत खेळाडूंचा समावेश मनपा अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. दिनांक 10 मार्च रोजी गरवारे क्रीडा संकुल येथे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली या प्रीमियर लीगचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला. यावेळी सर्व 6 फ्रँचायझी धारक खेळाडू यांची तिथे उपस्थिती होती. या क्रिकेट स्पर्धेत मनपा अधिकारी मध्ये आयुक्त जी श्रीकांत, मुख्य लेखा व वित्त अधिकारी संतोष वाहुळे, उपायुक्त अंकुश पांढरे, क्रीडा अधिकारी बलैया संजीव प्रसाद अधिकारी विशेष सहभाग घेतला होता. क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेचा अंतिम सामना इरा इलेक्ट्रिकल्स विरुद्ध 9 अजंता टायगर्स यांच्यात खेळला गेला. यात इरा इलेक्ट्रिकल्स यांनी विजय संपादन करून विजेतेपद पटकावलं. सर्व विजेत्यांना पारितोषिके प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. गृहमंत्री त्यांचा आहे म्हणून इथे काय भाजपचं राज्य चालू आहे का? काहीही करणार का? माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी प्रश्न उपस्थित केलाय. पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांचा आनंद आखाडा त्र्यंबकेश्वर नाशिक विविध देवस्थानांचे संत महंत यांच्या वतीने लोकनायक पुरस्कार देऊन गौरव. याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.